नमस्कार मित्रांनो. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी आशिष पिळकर तुमचं सहर्ष स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शार्प टेक सिस्टम्स. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत JDK. JDK म्हणजे नेमकं काय? जावा डेव्हलपमेंट किट. ठीक आहे. तर या जावा डेव्हलपमेंट किटमध्ये तुमच्याकडे संपूर्ण माहिती असते. संपूर्ण तुम्हाला माहिती मिळणार, जेणेकरून तुम्ही तुमचा जावाचा प्रोग्राम लिहिण्यापासून तर थेट एक्झिक्यूट करण्यापर्यंत हे सगळं तुमच्यासाठी मॅनेज करून देतोय. त्याचं नाव आहे JDK. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल तुमच्या बुक्समध्ये, मार्केटमध्ये असे भरपूर बुक्स किंवा ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये JDK हे खूप डिटेल पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करून देण्यात येत असतं, बरोबर. पण मी माझ्या या PPT मध्ये शॉर्ट थोडक्यामध्ये तुम्हाला संपूर्ण पुस्तकाची संपूर्ण माहिती दिली आहे, जेणेकरून या शॉर्ट नोट्सनी तुमचा बेस बनेल आणि या बेसनी तुम्हाला तुमची डेव्हलपमेंट करण्यासाठी एक चांगली संधी तुम्हाला येणार. तर मित्रांनो, सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओमध्ये. तर JDK म्हणजे जावा डेव्हलपमेंट किट, ज्याच्यामध्ये असतात दोन दोन कंपोनंट्स, म्हणजे JVM आणि प्लस सेट ऑफ लायब्ररीज. ठीक आहे. JDK संपूर्ण काय असतं? जावा डेव्हलपमेंट किट प्रोव्हाइड टूल्स अँड लायब्ररीज टू डेव्हलप जावा ॲप्लिकेशन वर्किंग विथ JRE अँड JVM. थोडक्यात तुम्ही तुमचा जावा प्रोग्राम लिहिण्यापासून तर थेट एक्झिक्यूट करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी जे तुम्हाला लागतात ते तुम्हाला JDK प्रोव्हाइड करून देतो. ठीक आहे. JRE म्हणजे जावा रनटाइम एन्व्हायरमेंट ऑफर्स द लायब्ररीज अँड JVM नीड टू रन द जावा ॲप्लिकेशन. म्हणजे JRE मध्ये तुम्हाला एक तर JVM भेटेल आणि सेट ऑफ लायब्ररीज. सेट ऑफ लायब्ररीज म्हणजे काय मित्रांनो? जे जावानी काही क्लासेस काही फंक्शनॅलिटी स्वतः डेव्हलप करून दिलेले आहेत, जेणेकरून त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये हवं तसं आउटपुट तुम्ही जनरेट करू शकता. ठीक आहे. तर तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल एक प्रोग्राम लिहिला आणि त्या जावा सेटच्या लायब्ररीज काही फंक्शन असलं, समजा ॲरे आहे, त्याला तुम्ही सॉर्ट करू शकता, असेंडिंगमध्ये सॉर्ट करू शकता, डिसेंडिंगमध्ये सॉर्ट करू शकता, आणि तुम्हाला प्रिंट करायचे आहे तर एक सर्टन फॉर्मॅटमध्ये तुम्ही प्रिंट करू शकता. तर हे सगळं तुम्हाला JREच्या लायब्ररी सेट थ्रू, फंक्शन्स थ्रू ते अचीव करता येतं. एकदा की तुम्ही प्रोग्राम लिहिला, मग तुमच्या प्रोग्रामला जावा व्हर्च्युअल मशीन हे एक्झिक्यूट करतं तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये. ठीक आहे. JVM जावा व्हर्च्युअल मशीन एक्झिक्यूट द कंपाइल जावा बाइटकोड टू द सिस्टम. ठीक आहे. ही तुमची लास्ट स्टेप आहे. ओके. आता आपण आता बघूया in details Java Development Kit. JDK is a software development kit used to build Java application. It contains the JRE and a set of development tools. आता tools कोणते मित्रांनो? Includes compiler, Java C. Java C काय करतो? तुम्ही जो लिहिलेला प्रोग्राम आहे त्याला कंपाईल करतो. ठीक आहे. नंतर डिबगर म्हणजे लाईन बाय लाईन तुम्ही त्याला डिबग करू शकता. तुम्ही काय इनपुट दिलेले आहे, कुठले व्हेरिएबलचे इनपुट दिलेले आहेत, आणि त्या व्हेरिएबल्सचा एक्झिक्यूट केल्यानंतर आउटपुट काय मिळेल हे तुम्ही डिबगर थ्रू लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करू शकता. ठीक आहे. अँड युटिलिटीज लाईक जार अँड जावा DOC हे फाईल तुमचे ऑटोमॅटिक बनतात. प्रोव्हाइड द JRE सो इट अलाउज रनिंग जावा प्रोग्राम. म्हणजे तुमचा प्रोग्राम हा थेट एंड युजरवर, एंड PC वर कसा चालेल याची संपूर्ण जबाबदारी JDK असते. ठीक आहे. रिक्वायर्ड बाय डेव्हलपर्स टू राईट, कंपाईल अँड डिबग द कोड. थोडक्यात JDKचं काम हे आहे की तुमचा कोड डेव्हलप करणे आणि त्याला एक्झिक्यूट करणे, याच्यासाठी जावा डेव्हलपमेंट किट वापरली जाते. ठीक आहे. तर आता बघूया मित्रांनो आपण कंपोनंट्स ऑफ JDK. काय काय कंपोनंट असतात? तुम्हाला फर्स्ट स्लाइडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे JRE मध्ये काय असतं? JVM जावा व्हर्च्युअल मशीन प्लस लायब्ररीज असतात. ओके. डेव्हलपमेंट टूल, कंपायलर, जार, जावा डॉक आणि डिबगर याचा वापर तुम्ही तुमच्या डेव्हलप करताना आपण करू शकतो. JDK is only for development. It is needed for Java running
प्रोग्राम्स. JDK फक्त तुमचा प्रोग्राम हा रन करेल याच्यासाठी असतं आणि हा JDK इज प्लॅटफॉर्म डिपेंडंट. ठीक आहे, म्हणजे हा प्रत्येक प्लॅटफॉर्मला सपोर्ट करत नाही. डिफरंट व्हर्शन ऑफ विंडोज म्हणजे तुम्हाला विंडोज, लिनक्स, मॅकओएस याचे JDK सेपरेटली इन्स्टॉल करावं लागेल. क्रॉस प्लॅटफॉर्म इथे शक्य नाही. ठीक आहे, आता मित्रांनो बघूया आपण वर्किंग ऑफ JDK मध्ये कशा पद्धतीने बिहाइंड द स्क्रीन काम केलं जातं. पहिला आहे सोर्स कोड .java. तुम्ही जो काही प्रोग्राम लिहिणार आहात मित्रांनो, तुम्ही .java या फाईलच्या आत लिहिणार आहात, बरोबर. डेव्हलपर राईट्स अ जावा प्रोग्राम. ठीक आहे, नंतर येतं स्टेप्स कंपायलेशन. तुम्ही जो प्रोग्राम लिहिता तो एकदा कंपाईल व्हायला हवा. JDK's compiler Java C convert the code into bytecode and stored in the class files. आता मित्रांनो जावा कंपायलर काय करतो, तुमचा जो काही कोड लिहिलेला आहे त्याला बाईट कोडमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, आणि तो बाईट कोडचा डेटा .क्लास या एक्सटेन्शनच्या फाईलमध्ये स्टोअर करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही hello.java बनवलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर जावासी hello.java बनवली, बरोबर. म्हणजे काय करता, तुम्ही कंपाईल करता. जसं तुम्ही कंपाईल करता एक नवीन फाईल जनरेट होती hello.class, ज्याच्यामध्ये असतं बाईट कोड. ओके, नंतरची स्टेप आहे एक्झिक्युशन. द JVM एक्झिक्यूट द बाईट कोड ट्रान्सलेटिंग इट इंटू अ नेटिव्ह इन्स्ट्रक्शन. आता ही फायनल स्टेप आहे एक्झिक्युशन, म्हणजे तुम्ही जो काही प्रोग्राम लिहिलेला आहे तो फायनली एक्झिक्यूट करायला हवा, तरच तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर तुम्ही बनवू शकता. तर JVM एक्झिक्यूट काय करतो, बाईट कोड ट्रान्सलेट इंटू नेटिव्ह इन्स्ट्रक्शनमध्ये, आणि फायनली तुमचं आउटपुट तुम्हाला तुमच्या विंडोज स्क्रीनवरती दिसायला लागतं. ठीक आहे, तर मित्रांनो आता वळूया आपण पुढच्या टॉपिककडे, ज्याचं नाव आहे जावा रनटाइम एन्व्हायरमेंट. ठीक आहे, JRE provides an environment to run Java application but does not include Java development tools. It intended for end user who only need to execute the application. म्हणजे काय होतं, जावा रनटाइम एन्व्हायरमेंट काय करतो की तुम्हाला तुमचा जो प्रोग्राम तुम्ही जो कंपाईल करून ठेवलेला आहेत, बरोबर, त्याला एक्झिक्यूट करणे हीच त्याची जबाबदारी आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रोग्रामला कुठली मेमरी अलोकेशन करायची आहे, कुठल्या मेमरी तुम्हाला तुम्हाला पाहिजे आहेत ते तुम्ही यूज करू शकता आणि त्याचा वापर करून तुम्ही एंड आउटपुट तुम्ही जनरेट करू शकता. ठीक आहे, तर कंटेंट्स द JVM अँड स्टँडर्ड क्लास लायब्ररी, याच्यामध्ये जावाचे एक्झिस्टिंग कोड्स जे असतात, एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी जे असतात ते तुम्ही यूज करू शकता. ओके, आणि JRE डज नॉट सपोर्ट कंपायलेशन ऑर डिबगिंग. आता मित्रांनो तुम्ही बघितलं आहे तो जावा डेव्हलपमेंट किटचा पार्ट झाला. ठीक आहे, JRE मध्ये तुम्ही कंपायलेशन करू शकत नाही, डिबग करू शकत नाही. थोडक्यात डेव्हलपमेंटसाठी जे काही गोष्टी तुम्हाला लागतात तो याचा पार्ट नसतो. ओके, इट इज अ प्लॅटफॉर्म डिपेंडंट. पुन्हा लक्षात घ्या, JRE जसं JVM होतं तसंच JRE आहे. JRE हा तुमचा प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. तुमची कुठलीही ऑपरेटिंग सिस्टीम असो, तुम्हाला तो JREचा पॅकेज इन्स्टॉल करून घ्यावा लागणार. क्रॉस प्लॅटफॉर्म इथे चालणार नाही. ठीक आहे, आता मित्रांनो आता बघूया आपण वर्किंग ऑफ JRE मध्ये 3 मेन पद्धतीने काम चालतात. पहिलं आहे क्लास लोड कंपाईल .क्लास फाईल्स इंटू द मेमरी. ठीक आहे, तुमचा जो PC आहे, कम्प्युटर आहे, बरोबर, कम्प्युटरची मेमरी आहे, रॅम असतं. ठीक आहे, त्या रॅममध्ये JRE काय करतं की तुम्ही जे .क्लास फाईलमध्ये कंपाईल करून ठेवलेलं आहे त्या फाईलमध्ये सगळे कंटेंट्स मेमरीमध्ये लोड करतो. ठीक आहे, ही फर्स्ट स्टेप झाली. दुसरी स्टेप आहे बाईट कोड व्हेरिफिकेशन. एन्श्युअर सिक्युरिटी अँड व्हॅलिडिटी ऑफ बाईट कोड. म्हणजे तुम्ही जो कोड लिहिलेला आहे, ठीक आहे, त्याच्यात काही व्हायरस तर नाही आहेत का, त्याच्यात काही असा प्रोग्राम तर नाही आहे जेणेकरून तुमच्या PCला किंवा तुमच्या एंड युजरला इफेक्ट करेल. तो व्हेरिफिकेशन इथे करण्यात येतोय. म्हणजे थोडक्यात तुमचा प्रोग्राम हा व्हॅलिड JRE असला पाहिजे. ओके, थर्ड एक्झिक्युशन. युजर्स
द JVM इंटरप्रिटर प्लस JIT म्हणजे जस्ट इन टाइम कंपायलर. जेव्हा तुम्हाला गरज आहे त्याच कोडला कंपाईल केला जातो आणि तोच एंड युजरमध्ये एक्झिक्यूट केला जातो. जेणेकरून काय होतं की तुमच्या मेमरी ही जी बचत होते, लो मेमरीमध्ये तुम्ही मॅक्सिमम आउटपुट देऊ शकता. ठीक आहे. कधी कधी काय होतं की जुने प्रोग्राम्स पास्कल किंवा जे आधीचे लँग्वेज होतात ते वन टाइम कंपायलर होतात. एंड युजरला ज्याची गरज पण नाही तो पण कंपाईल करून ठेवायचा, जेणेकरून मेमरी ऑक्युपाय व्हायची आणि तुम्हाला आउटपुट जो मिळायचा त्याला लेट व्हायचं. ठीक आहे. इथे आहे आपण JITच्या मदतीने तो टाईम तुमचा रिड्यूस केलेला आहे, तुमची मेमरी साईज पण ही रिड्यूस केलेली आहे, जेणेकरून तुमचं एक्झिक्युशन हे जलद गतीने होणार आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊया मित्रांनो. आता आहे जावा व्हर्च्युअल मशीन. मित्रांनो हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. जावा व्हर्च्युअल मशीन हा JVM पूर्ण रिस्पॉन्सिबल असतं तुमचा प्रोग्राम लिहिण्यापासून तर एंड एक्झिक्यूट करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सपोर्टमध्ये आणतो. पहिलं काय आहे, JVM इज अ कोड एक्झिक्युशन इंजिन ऑफ जावा. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्व्हर्टिंग बाईट कोड इंटू मशीन कोड इन्स्ट्रक्शन. आता बाईट कोड टू मशीन कोडमध्ये आपण मशीन स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन हा डायरेक्टली एक्झिक्यूट होतो. तो संपूर्ण तुमचा प्रोग्राम लिहिलेल्यापासून तर मशीन स्पेसिफिकेशनपर्यंत सगळं एक्झिक्युशन हा JVM करतो. पार्ट ऑफ बोथ JDK आणि JRE. आपण फर्स्ट स्लाइडमध्ये बघितल्याप्रमाणे JDK पूर्ण एक JVM प्लस JRE आहे. हा JDK आणि JREचा भाग असतो जावा व्हर्च्युअल मशीन. परफॉर्म मेमरी मॅनेजमेंट अँड गार्बेज कलेक्शन. जसं तुम्हाला सांगितलंय मी याच्या अगोदर पण, तुमची मेमरीला अलोकेट करणे, अलोकेट करणे आणि तुमच्या मेमरीला कमीत कमी साईजमध्ये मॅक्सिमम आउटपुट दिल्या जाईल अशा पद्धतीने तो मॅनेज करतो. ठीक आहे. प्रोव्हाइड सपोर्टेबिलिटी बाय एक्झिक्युटिंग द सेम बाईट कोड ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म. डिफरंट प्लॅटफॉर्म म्हणजे काय मित्रांनो, की वेगवेगळी ऑपरेटिंग सिस्टीम, तुमची मॅक OS असो, ठीक आहे, किंवा लायनक्स असो किंवा विंडोज असो, तुमचा जो बाईट कोड तुम्ही कंपाईल करून ठेवलेला आहे बरोबर, तो तुमच्या एंड सिस्टीमवर एक्झिक्यूट करायला पाहिजे. ठीक आहे. JVM इम्प्लिमेंट्स आर प्लॅटफॉर्म डिपेंडेंट. आता मित्रांनो परत एक लक्षात घ्या, JVM काय करतं, तुमचा जो बाईट कोड आहे तो जनरेट करायचं काम करतो आणि बाईट कोड वेगवेगळ्या सिस्टीमवर रन होतो. पण हा जो बाईट कोड जनरेट करणारं जे जावा व्हर्च्युअल मशीन सॉफ्टवेअर असं हे प्लॅटफॉर्म डिपेंडंट असतं. म्हणजे थोडक्यात विंडोजचा हा वेगळा असेल, लायनक्सचा वेगळा असेल किंवा मॅक OSचा पण हा वेगळा असेल. तर प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी हा वेगळा जावा व्हर्च्युअल मशीनचा तुम्हाला इन्स्टॉल करावा लागेल, जेणेकरून तुम्ही बाईट कोडमध्ये तुमचा कोड कन्वर्ट करू शकाल. ठीक आहे. बाईट कोड इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट अँड कॅन रन ऑन एनी जावा व्हर्च्युअल मशीन. तर मित्रांनो एकदा का तुम्ही बाईट कोड जनरेट केला, ठीक आहे, तो बाईट कोड तो प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असतो, तो कुठेही चालू शकतो. लायनक्स, मॅक OS और विंडोज कुठेही चालू शकतो. ठीक आहे. मॉडर्न JVM रिले हेवीली ऑन JIT कंपायलेशन फॉर परफॉर्मन्स. म्हणजे थोडक्यात जस्ट इन टाइम कंपायलेशन काय करतो की तुमच्या कोडला ऑप्टिमाइज वेनी चांगल्या परफॉर्मन्सने एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. आता मित्रांनो डिटेलमध्ये बघूया आपण वर्किंग ऑफ JVM जावा व्हर्च्युअल मशीन. फर्स्ट स्टेपमध्ये आहे मित्रांनो लोडिंग. क्लास लोड्स बाईट कोड इंटू मेमरी. सिम्पल, जो काही तुम्ही बाईट कोड तुम्ही जनरेट करून ठेवलेला आहे तो तुमच्या मेमरीमध्ये लोड करतो, म्हणजे रॅममध्ये लोड करतो. नंतर आहे लिंकिंग. परफॉर्म व्हेरिफिकेशन, प्रिपरेशन अँड रेझोल्युशन. म्हणजे जे काही तुम्हाला गरज आहे, समजा क्लास लोडर, मेथड एरिया, हीप, स्टॅक, PC रजिस्टर, नेटिव्ह स्टॅक, हे काय असतात की हे तुमच्या PCचे रिसोर्सेस असतात. म्हणजे थ्रेड तुम्हाला एक्झिक्यूट करायला थ्रेड लागतो, म्हणजे प्रोसेसर स्टार्ट करायला तुम्हाला स्टॅक हीपमध्ये स्टोअर करायला व्हेरिएबल ऑब्जेक्ट्स हे स्टोअर करायला तुम्हाला मेमरी लोकेशन लागतात. आणि तुमचा प्रोग्राम पण रन करायला एका रॅमवर एक जागा लागते जिथे तुम्ही प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप आहे इनिशियलायझेशन. एक्झिक्यूट क्लास कन्स्ट्रक्टर अँड स्टॅटिक इनिशियलायझर. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं की तुमची इनिशियलाइज होतं, म्हणजे प्रोसेस स्टार्ट करायला सुरुवात होती.
ठीक आहे. मग येतं एक्झिक्युशन इंजिनकडे. एक्झिक्युशन इंजिन काय करतो, इंटरप्रेट्स और कंपाइल्स बाईट कोड टू नेटिव्ह कोड. तर नेटिव्ह कोड तुम्हाला माहीत आहे, बाईट कोड तुम्हाला माहीत आहे. बाईट कोड जनरेट झाल्यानंतर नेटिव्ह कोड आहे. नेटिव्ह कोड हा तुमच्या पीसीवर एक्झिक्यूट होतो. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही जो प्रोग्राम लिहिलेला असतो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या टूलवरती, कुठल्याही एक नोटपॅडवरती किंवा तुमच्या पी सीच्या किंवा व्हिज्युअल स्टोर कोडमध्ये किंवा इक्लिप्समध्ये, म्हणजे ऑनलाईन एडिटर, जो काही एडिटर असेल तुमचा, त्या एडिटरवर तुम्ही प्रोग्राम लिहिता पासून तर एंड युजर नेटिव्ह कोडमध्ये एक्झिक्यूट होण्यापर्यंत, मशीनवर एक्झिक्यूट होण्यापर्यंत सगळं काम जे आहे तो जावा व्हर्च्युअल मशीन बघतो. ठीक आहे. जावा व्हर्च्युअल मशीन हा पार्ट असतो जावा डेव्हलपमेंट किटचा. ठीक आहे. ओके. आता आपण जवळपास JDK, JRE आणि JVM, ठीक आहे, जवळपास सगळे कंपोनंट्स आपण बघितले जावा डेव्हलपमेंटचे. तर आता सगळ्या मुद्द्यांना एकाच स्लाइडमध्ये करूया आणि त्याला डिफरन्शिएट करूया की हे सगळे डिपार्टमेंट एकमेकापासून वेगळे का आहे. तर पहिले आहे पर्पज आहे मित्रांनो. पर्पजमध्ये काय असतं, JDK यूज टू डेव्हलप जावा अप्लिकेशन. ठीक आहे. JRE काय करतो, JDKचं काय काम आहे की तुमचा जो प्रोग्राम आहे तो डेव्हलप करायचं काम करतो. नंतर काय, JRE यूज टू रन जावा अप्लिकेशन. जो काही तुमचा प्रोग्राम झालेला आहे तो रन व्हायला पाहिजे, बरोबर, त्याच्यासाठी JRE काम करतो. मग नंतर येतं JVM, जावा व्हर्च्युअल मशीन, एक्झिक्यूट जावा बाईट कोड, म्हणजे तुमचा जो जावा बाईट कोड आहे तो एक्झिक्यूट करायचं काम करतो. नंतर येतं प्लॅटफॉर्म डिपेंडन्सी, प्लॅटफॉर्म डिपेंडन्स OS स्पेसिफिक. ठीक आहे. JDK, JRE हे दोन्ही प्लॅटफॉर्म डिपेंडंट असतात. म्हणून ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही काम करत असाल, विंडोज, लायनक्स, मॅकओएस, त्या प्लॅटफॉर्मचं इन्स्टॉलर तुम्हाला इन्स्टॉल करून घेणे आहे. ठीक आहे. JVM इज OS स्पेसिफिक बट बाईट कोड इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. पुन्हा मित्रांनो, ज्या ज्या मशीनचं तुम्हाला JVM तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल, पण JVMचं काम काय असतं की बाईट कोडला, ठीक आहे, बाईट कोडला कन्वर्ट करतो इंडिपेंडंट मशीन लँग्वेजमध्ये. ठीक आहे. एकदा JVMने आउटपुट दिलं मशीन कोडमध्ये, मग तो मशीन कोड कुठेही एक्झिक्यूट केला जाऊ शकतो. ठीक आहे. आता JRE मध्ये काय असतं, सॉरी JDK मध्ये काय असतं, इन्क्लूड्स काय काय असतं, JRE असतं प्लस डेव्हलपमेंट टूल असतं, जसं जावा कंपायलर, डिबगर, इमिजिएट विंडो, किंवा तुम्ही ऑनलाईन एडिट करू शकता, रिफ्लेक्शन, हे जे काही तुम्हाला डेव्हलपमेंट करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, ठीक आहे, ते तुम्ही JDK मध्ये यूज करू शकता. JRE मध्ये काय असतं, JVM, ठीक आहे, जावा व्हर्च्युअल मशीन प्लस लायब्ररीज. म्हणजे काय असतं की जे काही जावाचे इनबिल्ट फंक्शनॅलिटीज आहे ते तुम्ही यूज करू शकता आणि त्याला JVMच्या साहाय्याने तुम्हाला एंड युजरमध्ये एक्झिक्यूट करू शकता तुमचा प्रोग्राम. जावा व्हर्च्युअल मशीनमध्ये काय असतं, क्लास लोडर, JT कंपायलर आणि गार्बेज कलेक्शन. थोडक्यात हा तुमचं मेन इंजिनचं काम आहे, जे तुमचं प्रोग्राम डायरेक्टली एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. हे सगळं बघण्याचं काम असतं जावा व्हर्च्युअल मशीनचं. आता सगळ्यात महत्त्वाचा यूज केसमध्ये काय करतं, JDK रायटिंग अँड कंपायलेशन जावा कोड, जे तुम्हाला आधी सांगितलंच आहे. JRE काय करतो, रनिंग जावा अप्लिकेशन ऑन अ सिस्टीम. ठीक आहे. एका सिस्टीमवर तुमचं जावा अप्लिकेशन रन करायचं काम करतो. जावा व्हर्च्युअल मशीन काय करतं, तुमचं कन्वर्ट बाईट कोड इंटू नेटिव्ह मशीन कोडमध्ये. जेव्हा तो मशीन कोडमध्ये आउटपुट त्याचा आला, तो कुठल्याही प्लॅटफॉर्मवर रन करू शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जावाचं डेव्हलपमेंट किट JRE, JVM मदत करतं तुमचा प्रोग्राम एक डेव्हलप करायला. थोडक्यात JDKच्या साहाय्याने तुम्ही तुमचा प्रोग्राम लिहू शकता. प्रोग्राममध्ये एडिटिंग, कॉपी पेस्ट, किंवा तुमचं कंपायलेशन, काय इनपुट देता, काय इनपुट आउटपुट मिळतो तुम्हाला, हे तुम्ही JDK मध्ये करू शकता. एकदा का तुमचा प्रोग्राम डेव्हलप झाला विथ क्वालिटी चेक्स, मग काय करू शकता, तुमचा जावा प्रोग्राम तुम्ही रन करू शकता. रन करण्याची सहाय्यता, रन करण्यासाठी तुम्हाला काय लागतं, JRE, रनिंग जावा अप्लिकेशन ऑन द सिस्टम. ठीक आहे. एकदा का तुमचा रन झाला, मग रन झाल्यानंतर तुम्हाला तो आउटपुट क्लायंटला द्यावा लागेल ना, बरोबर ना. तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कशासाठी करता, तुमच्या मशीनवर एक्झिक्यूट करायसाठी नाही करता, तुम्ही क्लायंटच्या मशीनवर ते तुमचं प्रॉडक्ट चाललं पाहिजे,
त्याच्यासाठी तुम्ही डेव्हलपमेंट करता. मग तुम्हाला काय लागतं, JVM जावा व्हर्च्युअल मशीन, जो काय करतो, तुमचा जो बाईट कोड करून ठेवलेला आहे तुमच्या सॉफ्टवेअरचा, त्याला नेटिव्ह मशीन कोडमध्ये कन्वर्ट करतात. आणि मग हा नेटिव्ह मशीन कोड जो असतो तो प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असतो. तो क्लायंटच्या कुठल्याही मशीनवरती, मॅक OS, लायनक्स किंवा विंडोज किंवा उबंटू, कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर तुमचा मशीन कोड हा रन व्हायला पाहिजे, जेणेकरून एंड युजर तुमचं सॉफ्टवेअर परचेस करणार. आणि सॉफ्टवेअर परचेस केल्यानंतर तर त्याचं जे काही काम आहे, आउटपुट आहे, बिझनेस आउटपुट आहे, तो जनरेट करायला सुरुवात करणार. अशा पद्धतीने मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं JDK, JRE आणि JVM कसं हे इंडिव्हिज्युअल पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं कार्य करतात तुमचं सॉफ्टवेअर जावाचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करून देण्यासाठी. तर मित्रांनो, कसा वाटला तुमचा व्हिडिओ तुम्ही नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. मला जे काही इनपुट्स असेल, काही कमेंट्स द्यायचे असेल, काही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायचं असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की तुम्ही करू शकता मित्रांनो. आणि तुमचं मत बिनधास्तपणे मांडू शकता. तर मित्रांनो, याच आताच तुमची रजा घेतो या व्हिडिओने. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो.